हा प्रवाशातून आवाज आहे ना. दुकान बंद कर दुकान 4-12 आवाज. हा बहुत उडी मार रहा तू. फायनल मारने का अभी हे फायनल मारने का है. सपोर्टर किती आवाज बरोबर. फायनल मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. अनुज वॉइस ऑफ बदलापूर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यापैकी सहर्ष स्वागत आहे या शिवशंभर ट्रॉफी मध्ये. यस श्लोक 8 आणि आर्या 8 नेरुला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला डेकोरेशन वाले बघा लाईट ऑफ झालेले त्या ठिकाणी इथे मात्र तातडीने आपण लक्ष द्या. चला सामना स्टार्ट करायचा आता. फायनलची मॅच इधर प्लेयर आपण सोडला ना काका दुकान बंद कर कामालचा. चला मेगा फायनलला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही इथून मात्र दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि इथे मात्र आपल्या दोन्ही संघांना इथून मात्र आपण शुभेच्छा देऊयात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. विवेक स्ट्रायकिंगला, गौरव नॉन स्ट्रायकिंगला अजय मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक्स्ट्रा खेळाडूला विचारायला सुद्धा लागत नाही, कारण आता या खेळाडूची आम्हाला सवय झाली आहे. अंडर टेनिस बॉल क्रिकेटचा किडा म्हणून अर्जुन नवलेकडे पाहिलं जातं. मेगा फायनल पहिलाच बॉलला डिफेन्स केला आणि इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेश इथून मात्र होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या आर्या 8 या संघाचा. जबरदस्त क्रिकेट, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा शिरवणी गावातील बॉक्स क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला मिळते. करणदादा घरत यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली स्पर्धा. 4 ओव्हर 4 षटकांचा सामना. मेगा फायनलची मॅच. यावेळेला देखील लाईन पाहावी लागेल. पंचांचा आता निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंच कळतात व्हाईट बॉल आणि इथे मात्र एक धाव देखील कंप्लीट केली जाते. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज देखील तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. विवेक सगळ्या रिदम मध्ये बॉलिंग करतोय. यावेळेला देखील गौरवचा हा फटका. इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. युवा चषक फॉर्मॅट मध्ये मात्र या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज सुद्धा जिंकली. तोच मात्र गौरव बायसायकल देखील जिंकली. तोच गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र नुकताच एक्स्ट्रा रन्स आता तुमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. पुन्हा एकदा बॉल तयार. दरम्यानचा पुढचा बॉल. चांगला बॉल बॉलला डिफेन्स केला. डेंजर एंडला बॅटर धावत होता आणि आता या मुवमेंटला काय वेगाने धावला बॅटर अर्जुन नवले. त्याला माहिती आहे माझ्या विकेटची किंमत भरपूर आहे, मला आज लढायचं या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये मला चांगला खेळ दाखवायचा. याच प्रयत्नाने याच विचाराने मात्र अर्जुन नवले मैदानाच्या आतमध्ये उतरला. अर्जुन नवले भरपूर मोठे नाव आहे. अंडर बॉक्स टेनिस बॉल क्रिकेट मधला हा किडा बॉक्स क्रिकेटचा. खुल्या गटाच्या स्पर्धा ग्रामीण क्रिकेट अक्षरशः या खेळाडूने दणानून सोडले. तोच अर्जुन स्ट्रायकिंग वरती. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनला बीट करून बॉल चालला. विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र डॉट बॉल. एक संघ ओपन कॅटेगरी मधून इथे मात्र वरती आला आणि जर का आपण बघितलं तर एक ग्रामीण मधून संघ वरती आला. यावेळेला देखील आता पाहू शकाल पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केले जात आहेत. महबूब सरांचा इशारा
आमचे गुणलेखक मित्र. यावेळेला देखील इथे मात्र एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे एक धाव देखील कंप्लीट केली जाते. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती आपण बघतो. पुन्हा एकदा बॉल विवेक तयार होतो. यावेळेचा बॉल लेटकटचा फटका खेळायचा होता परंतु पंच योगेश वाघ सरांचा इशारा आला. इथे मात्र वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडले जातात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी विवेक तयार होतो. यावेळेला क्लीन बॉल यष्टा उद्ध्वस्त केला. दांडी गोल. बॅट्समन बाद. डीजे मास्टर वाजव. येस थँक्यू. बॅट्समन बाज झाला. बिग विकेट गॉन. थोडीशी नाराजी त्यांच्या डगआउट मधील देखील केली जाते कारण इथे मात्र बॅट्समन अज्जू नवले बाज झाल्यानंतर थोडीशी त्यांच्या टीम मध्ये नाराजी व्यक्त केली जाते. आर्या 8 या टीम मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विसावला. पियुष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला. गोलंदाजी मार्क वरती जयेश. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळेला देखील चांगला बॉलला इथे मात्र फक्त दिशा दिली आणि या बॉलवरती एक धाव इथून मात्र प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जयेश याच्याकडे सुद्धा विविधता आहे. याच्याकडे सुद्धा व्हेरिएशन आहे. याच्याकडे सुद्धा लयबद्धता आहे आणि तो सध्या वेगवेगळ्या थाटणीचे बॉल हाताळत असताना आपल्याला जरूर या मॅच मध्ये पाहायला मिळेल. बॉलर जयेश पुन्हा एकदा तयार झाला. जयेशचा पुढचा बॉल पाहूया आता या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र एकदा पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते. 11 धावा धावफलकावरती डबल डिजिट मध्ये टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बॉल पुन्हा एकदा तयार होतो. या वेळेला देखील पाहावं लागेल. पंचांकडे आता लक्ष आमचं वेधले. पंच योगेश वाघ सरांचा इशारा आला. व्हाईट बॉलचा अक्षरशः डोळ्यामध्ये तेल टाकून पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे स्वप्नील सर, स्क्वेअर लेगचे अंपायर आणि योगेश वाघ सर गेले 2 दिवस भरपूर मेहनत करतात. या वेळेला देखील चांगला फटका. याही बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळते. बॉलच्या मिनिट वरती क्रिकेट खेळलं जातं. जसा बॉल तसा फटका इथून मध्ये सजवला जातो. पुन्हा एकदा बॉल तयार. दरम्यानचा पुढचा बॉल तयार होतोय. या वेळेला पंचांचा इशारा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. ही नजर, ही तीक्ष्ण नजर मी मगाशीच उल्लेख केला. डोळ्यामध्ये तेल टाकून सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील सर पाहूया आता पंचांचा निर्णय काय येणारा. पंच आता आमच्यापर्यंत इशारा कळवतील. येस पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय आला. येस अंपायर. येस फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू अंपायर. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा पुढचा बॉल तयार. जयेश पुन्हा एकदा तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा बॉडीला स्ट्रेच केलं. मागचा पाय थोडासा वाकवला होता. पुढच्या पायावरती हा फटका सजवला आणि याही बॉलवरती एक धाव प्राप्त झालेली आहे. आमच्या आजचे माझे क्रिकेटर शिरवणे गावातील तमाम क्रीडा रसिक आणि आमचे लाडके मान्यवर सध्या या मॅचचा आस्वाद घेतात. त्या सर्वांचं मात्र सहर्ष स्वागत आहे. यावेळेला देखील इथे मात्र या बॉलला खेळून काढलंय. तिथे मात्र क्रिकेट हा खेळ तुम्ही सातत्याने खेळू शकाल परंतु एकदा का तुम्हाला दुखापत झाली ती दुखापत भरून येण्यासाठी भरपूर दिवस लागत असतात. म्हणूनच जितकं बारकाईने आणि
काळजीपूर्वक क्रिकेटचा खेळ खेळता येईल ना तितके काळजीपूर्वक आपल्याला खेळायचं. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर का आपण बघितलं तर गौरव 9 बॉल मध्ये 9 या धावसंख्येवरती खेळतो. म्हणजे 9 बॉल त्याने फेस केलेत आणि एकही डॉट बॉल म्हणजे एकही बॉल मिस तो झालेला नाही. एक चांगली बॅटिंग करणाऱ्या टीम साठी तो आता मैदानाच्या आतमध्ये सेट झाला. गौरवला माहिती आहे कोणत्याही क्षणाला तो मोठे फटके मारून धावफलकावरती धावा उभ्या करू शकतो. धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 16 धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. ओव्हर नंबर 3 मध्ये विवेकला प्राचारण केलं जातं. स्वतःचं दुसरं आणि संघाचं 3रं षटक. यावेळेला पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला बॉलिंग करणारा संघ वेळ कमी का प्लीज, कळकळीची विनंती आहे. टाइमपास नकोय. बॉल तयार होतोय. आता गोलंदाज बदलवला आणि गोलंदाजी मार्क वरती आला. बाला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल ओव्हर नंबर 3 मधील पहिला बॉल. बाला तयार. बालाचा हा बॉल तिथे मात्र एक धाव कंप्लीट झाली. एका आगळ्या वेगळ्या ऍक्शन मध्ये बाला सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल पिक करत असताना बॅट्समॅनला कुठेतरी अडथळा निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ऍक्शन मुळे आगळी वेगळी ऍक्शन. बॉल तयार. पुन्हा एकदा बाला. दरम्यानचा पुढचा बॉल. बॉलाचा बॉल लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे परंतु पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी त्याला टप्पा हवा होता तो टप्पा मिळाला नाही या गोलंदाजाला. यावेळेला देखील फुटबॉलचा चांगला वापर आणि याही बॉलवरती आता 1 धाव प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती रन्स आपण बघतोय 20 धावा धावफलकावरती. तयार. पुन्हा एकदा बाला. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला देखील चांगला फटका सजवला जातो. त्या रिझर्व्ह मध्ये फिल्डर नाही आहेत आणि पुन्हा एकदा 1 धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन्स. मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूया ते मोठे फटके आता येतील का. यस, उल्लेख केला मोठ्या फटक्यांचा आणि तो मोठा फटका आलाय. आमचे शब्द कुठेतरी ऐकले. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय शिवशंभो ट्रॉफी ब्रँडेड चौकार. यस डीजे. थँक्यू. धन्यवाद डीजे. डीजे मास्टरचं काम काय असतं तर खेळाडूंना मनोबल वाढवण्याचं काम डीजे मास्टर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इम्प्रेस करतोय आमचा डीजे मास्टर ऋतिक. रनआउटची संधी अतिघाई संकटांनी रनआउटच्या रूपाने आणखीन एक विकेट गमावून बॅट्समॅन बाद होतोय. बॅट्समॅन बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये येत असताना. राहुल म्हात्रे. धावफलकावरती धावा 25 धावा. 25 रन्स. 25 धावा धावफलकावरती. अजूनही 1 बॉल बाकी आहे. या षटकातील 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉल तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार. बालाचा बॉल पुढे सरसावत फटका सजवण्याचा प्रयत्न झाला आणि 1 धाव इथून मात्र कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 3 चा आता खेळ संपला आहे आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 26 धावा. 26 रन. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट. अजूनही 6 बॉल येणं बाकी आणि आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. करणभाई घरत यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली स्पर्धा. विवेक गोलंदाजी मार्ग वरती.
या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न दाखवला, परंतु तिथे मात्र भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला गोलंदाजाने आणि पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन होता. बॉल पुन्हा एकदा निघाला. या वेळेला पुढे सरसावत हा फटका सजवायचा होता, परंतु इथे मात्र थोडासा झटका आणि चटका बॅट्समनला सुद्धा बसला असेल. आतापर्यंतचा हा पहिला डॉट बॉल झालेला म्हणजे मिस झालेला. गौरव सेट झालेला फलंदाजा, जो सलामीला आलेला फलंदाजा, चांगला क्रिकेट तो खेळतोय. या वेळेला देखील आता पाहावं लागेल. आता तिथे पंचांकडे पाहावं लागेल आणि इथे मात्र खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. पंचांचा निर्णय येण्या अगोदरच क्रीज सोडलेली आहे. गौरवनं हीच चांगल्या खेळाडूची ओळख असते. बॅट्समन पास झाला. तिसऱ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॉल तुमच्याकडे अजूनही बाकी आहेत. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. धावफलकावरती धावा 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज विवेक तयार. फटका चांगला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह, रनआउटची संधी गमावली. एक धाव कंप्लीट आणि तिथे मात्र आता एकाच जवळवरती संयम दाखवावा लागतो. आता स्ट्रायकिंग इनला राहुल मात्र आपल्याला पाहायला मिळालं. पाहूया राहुलच्या बॅटमधून आता किती मोठे फटके येणार हे देखील पाहिलं जाईल, बघितलं जाईल. कालच्या दिवसामध्ये 2000 रुपयाची कमाई देखील केली खेळाडू राहुल मात्रेने. तोच राहुल मात्रे स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. पुढचा बॉल. या बॉलला देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती जरूर एक धाव प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 29 धावा अजूनही तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिल्या सत्रातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. बॉल विवेक पुन्हा एकदा तयार झाला. फटका अतिशय चांगला आहे. रनआउटची संधी डायरेक्ट हिटर झालेली आहे. आता पंचांकडे निर्णय सोपवला जाईल आणि आता मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला बॅटर राहुल. मात्र शेवटचा 1 बॉल आता बाकी आहे पहिल्या सत्रातील. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. बॅटिंग करणाऱ्या आर्या 8 नेरुल या टीमच्या स्कोर बोर्डवरती. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. या वेळेला देखील चांगला बॉल आणि इथे मात्र जर का आपण बघितलं तर आता पाहावं लागेल. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती आणि आता विजयासाठी 31 धावांचं लक्ष. चला आर्या 8 मैदानाचा ताबा घ्या. चला सेकंड इनिंग ज्या पद्धतीने स्टार्ट होईल ऐकूया कॉम बॉक्स मध्ये. याच शिरवणे नगरीचा गोड आवाज दीपेश पाटील सरांना धन्यवाद. चला पुन्हा एकदा आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये मात्र पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र आर्या 8 संघाने मात्र 30 धावा करून इथं मात्र 31 धावांचा मात्र टार्गेट सेट केलेला आहे आणि 31 धावांचा टार्गेट अचीव करावा लागेल. तर श्लोक 8 संघाला पाहूया पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळणारच आहोत. त्यापूर्वी आपण जर मंचावरती पाहिलं तर सन्माननीय अतिथी मात्र इथं उपस्थित आहेत. सन्माननीय ज्ञानेश्वर दादा सुतार, त्याचबरोबर तानाजी काका भोईर, त्याचबरोबर समीरजी मोहिते, त्याचबरोबर ज्यांनी मॅच ऑर्गनाईज केलेल्या शिवशंभू मित्र मंडळचे स्वतः अध्यक्ष. 31 धावांचा टार्गेट आहे. 31-31 करण घरत आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि आता आपण पाहतो दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये दोन्ही दिवसामध्ये जर आपण विचार केला तर चांगली मेहनत मात्र शिवशंभू मित्र मंडळच्या सर्व प्लेयर्सनी आणि सर्व खेळाडूंनी आणि सर्व कमिटी मेंबरनी मात्र चांगल्या पद्धतीने हँडल केलं आणि चांगल्या परिस्थितीमध्ये आपण या मॅचेस पाहिल्या आणि खरोखर अतिशय दर्जेदार क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला भेटले 2 दिवसामध्ये.
चांगला क्रिकेट सातत्याने, त्याचबरोबर कालपासून जो आपण आवाज ऐकत होतो सुनील लांबोर, आणि खरोखर चांगला आवाज आणि चांगला व्हॉइस त्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण केतू भोईरला बघितलं, महबूब शेखला बघितलं, त्यानंतर संपूर्ण प्रेक्षक लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून या मॅचेस आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतो यूट्यूबवरती, त्या देखील चांगल्या पद्धतीनं आपण पाहतो. लगेचच आपण सामन्याला देखील सुरुवात करणार. मेगा फायनलचा सामना आता आपण पाहणार. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते लाला आणि जयेश. तोच लाला जो सेमीफायनल मॅचचा हिरो ठरला होता आणि 15 चेंडूमध्ये 15 धावा तब्बल काढल्या होत्या आणि चांगली फलंदाजीच्या जोरावरती मात्र त्यांनी फायनलमध्ये प्रवेश करून दिला होता श्लोक 8 संघाला. तोच लाला स्ट्रायकर एंडवरती आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती मात्र आपण पाहतोय फलंदाज जयेश, गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज प्रज्वल. कालच्या सत्रामध्ये आपण प्रज्वलला बॉलिंग टाकताना बघितलं. चांगली गोलंदाजी, 31 धावांचा आपण 24 चेंडू आणि 31 धावा. पाहूया पुन्हा एकदा मॅचकडे जातोय आपण. 24 चेंडू 31 धावा. स्ट्रायकर एंडला लाला, गोलंदाजी मार्कवर प्रज्वल. पहिला चेंडू टाकलेला चेंडू अतिशय जबरदस्त हलवर पद्धतीने खेळून काढला आणि 1 धाव मात्र जरूर स्कोअरमध्ये ऍड होते आणि श्री गणेश होतोय मात्र इथं श्लोक 8 संघाचा 1 धावांनी मात्र खातं खोललं जातं, खातं उघडलं जातं, 1 धाव मात्र कंप्लीट होते. आता मात्र दुसरा चेंडू, चांगली गोलंदाजी देखील आपण पाहते. चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला गेला आणि चांगल्या पद्धतीने खेळून देखील काढण्यात आला लालाकडनं आणि चांगली फलंदाजी. मात्र जर विचार केला दोन्ही संघांमध्ये जर विचार केला, दोन्ही संघ चांगले संघ, तगडे संघ, मातबगार संघ, दोन्ही संघांकडून स्टार खेळाडूंचा मात्र भरणा आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मात्र प्रज्वल, फलंदाजी मार्कवरती लाला. पाहूया पुन्हा एकदा काय करेल, काय घडते या चेंडूवरती, कारण की 31 धावांचं आव्हान असताना मात्र 1 चेंडूमध्ये 1 धाव आतापर्यंत काढण्यात आलेले. दुसरा चेंडू प्रगती बदलतो, टाकलेला चेंडू मात्र इथं वाईट चेंडूने मात्र 1 धावमध्ये भर होईल. 1 धावाने 2 धावा मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र चांगली सुरुवात पाहतोय आपण श्लोक 8 संघाची. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. सिंगल डबलचा हा क्रिकेट आणि चलाकी भरलेला क्रिकेट आपण पाहतोय. आता मात्र ट्रॅप शॉट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज थ्रो करेल तो पण त्यानंतर 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. 1 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चकारामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, ऑल राऊंड क्रिकेटचा विचार केला तर चांगला क्रिकेट आपण पाहतोय सध्या शिरवण्याच्या या मैदानावरती लाईव्ह प्रेक्षक चॅनलच्या माध्यमातून आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळला जातोय. फायनलचा सामना, मेगा फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ मात्र तगडे संघ. पाहूया आमने सामने भिडतात. आता मात्र गोलंदाज मात्र सज्ज बॉल टाकण्यासाठी. पाहूया फलंदाज जयेश. आता मात्र पूर्णपणे वाईट चेंडूचा इशारा येतो आणि वाईट चेंडू मात्र खूप दयनीय अवस्था करून ठेवेल क्षेत्ररक्षण संघाची, कारण की एक रन महत्वाचे, एक रन इम्पॉर्टंट आहे, एक रन वाचवायचे. एक रन वाचवल्यानंतर मात्र मॅच बनू शकते आणि मॅच बनली तर नक्कीच फाईट पाहायला भेटेल आपल्याला. परंतु चांगली सुरुवात सध्या श्लोक 8 संघाची. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू हलवर पद्धतीने खेळून काढला. इथं मात्र रनआउटची संधी, इथं मात्र विकेटची पतन होतं. विकेट नंबर 1 बॅक टू द पवेलियन डीजे. आता मात्र मोठा विकेट, मोठी मछली मात्र जाळ्याला अडकते की काय आणि जयेश सारखा एक चांगला फलंदाज मात्र पंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय विवेक. 3 बॉल 3 आता मात्र पहिल्या षटकाचा विचार केला आपण तर 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि 4 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एक बॅलन्स क्रिकेट, बॉलिंगचा विचार केला तर चांगली बॉलिंग, बॅटिंगचा विचार केला तर चांगला स्कोर. ज्या पद्धतीने हवा आहे बॅटिंग साईडला तो चांगल्या पद्धतीने चालू आहे. मात्र चांगली फलंदाजी मात्र 1 धाव ढकलली जाते लालाकडनं. लालाची बॅटिंगचा जर विचार केला तर लाला अशाच पद्धतीने खेळणार, शेवटपर्यंत मॅच घेऊन जाणार आणि शेवटच्या क्षणाला मात्र मॅच काढून देण्याची क्षमता कोणाकडे असेल तर ते लाला
लालाकडे. अतिशय जबरदस्त चांगला फलंदाज, तेवढ्या ताकदीचा गोलंदाज प्रज्वल मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडू जसे शिल्लक. आता मात्र टाकलेला चेंडू पुन्हा एकदा डी झोन मध्ये जातोय. सरळ 1 धाव मात्र भेटेल. 1 धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 रन. लॉस ऑफ 1 विकेट. मात्र 1 विकेट जरूर या ओव्हरमध्ये आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहिला. अजूनही शेवटचा चेंडू असेल. मात्र पहिल्या षटकातील 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. 1 विकेट जरूर आलेली आहे या षटकामध्ये. पाहूया शेवटच्या चेंडूमध्ये काय करतोय गोलंदाज प्रज्वल. चांगली गोलंदाजी, चांगली ऍक्शन. पूर्णपणे बॅट्समनला देखील बीट करण्याचा प्रयत्न केला जातो, पण बॅट्समन देखील तेवढाच चलाक, तेवढाच हुशार आणि अतिशय खतरनाक फलंदाज लाला. पाहूया पुन्हा एकदा. मी म्हटलं होतं लाला हा बॅट्समन डेंजर बॅट्समन आहे. अतिशय गोलंदाजीची पूर्ण दिशा चेक करतो, बॉलिंग चेक करतो आणि ज्या पद्धतीने लेप करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने बॉल मात्र सोडून दिला आणि वाईट चेंडूची भरणा इथं. 1 धाव मात्र स्कोअरमध्ये ऍड होईल. 1 धावानंतर धावसंख्या 7च्या घरामध्ये. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया काय घडते, काय बिघडते. पहिलं शेवट इथं मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, अतिशय खराब गोलंदाजी. जी गोलंदाजीची खरोखर गरज नाही. अक्षरशः वाईट चेंडू आणि वाईट चेंडूची धाव मात्र स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होते 1. या 1 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 8. आता मात्र समीकरण बदलते, समीकरण चेंज होते. 19 चेंडू आणि 23 धावांचा हा समीकरण. 31 धावांचं आव्हान असताना मात्र धावसंख्यांचा विचार केला 8 धावा मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू प्रज्वल गोलंदाजी मार्कवरती, फलंदाजी मार्कवरती लाला. पाहूया पुन्हा एकदा चांगला सामना, आतषबाजीचा सामना, मेगा फायनलचा सामना आणि जबरदस्त सामना आपण पाहतोय. इथं मात्र खेळून काढला, स्ट्राईक घेतोय हा फलंदाज. खूप हुशार फलंदाज, चलाकी भरलेली बॅटिंग आणि चांगली फलंदाजी. स्ट्राईक चेंज करतोय, स्ट्राईक रोट करतोय आणि स्वतःकडे मात्र स्ट्राईक घेतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या नंतर मात्र धावसंख्या 9. 1 विकेट लॉस अँड 9 रन्स. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी देखील प्रज्वलची होती, परंतु 18 चेंडू आणि 22 धावा, 22 धावा आणि 18 चेंडू. पाहूया काय घडते, काय बिघडते. येणार 3 षटकामध्ये नवीन गोलंदाज मात्र मैदानामध्ये दाखवलं होतोय. राहुल म्हात्रे, मॅन फ्रॉम नेरुळगाव. अतिशय तरबेज, अतिशय हुशार आणि चलाक आणि जबरदस्त मास्टर माइंड म्हणून ज्याला म्हटलं जातं तो राहुल म्हात्रे मात्र गोलंदाजी मार्कवरती. नवी मुंबई क्रिकेटचा विचार केला तर ओव्हरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, सगळ्या क्रिकेटमध्ये ऑलराऊंड भूमिका ज्याची नेरुळ गावातर्फे आपण सातत्याने पाहतो तोच राहुल म्हात्रे मात्र गोलंदाजी मार्कवरती, फलंदाजी वरती लाला. मी म्हटलं होतं अतिशय दिमागदार गोलंदाज, जबरदस्त गोलंदाज. पाय येतो आणि पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा बोलत आहे. ठीक आहे, कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा. मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा. तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा. लड़की बताने में संजू बन जाऊंगा, शादी करने बोले सल्लू बन जाऊंगा. धन्यवाद डीजे. मी म्हटलं होतं अतिशय हुशार, चलाक, दिमाग लावून, डोकं लावून, खाजवून भिजवून मात्र चांगल्या पद्धतीनं बॉलिंग करणारा राहुल, मिस्टर राहुल आणि ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये नेरुळ गावासाठी सातत्याने मात्र त्याची मेहनत चालू असते. संघाला पुढे जाऊन जाण्याचा प्रयत्न चालू असतो आणि तोच प्रयत्न इथं आर्या 8 संघासाठी करताना दिसतोय राहुल. अतिशय घातक गोलंदाज, खतरनाक गोलंदाज. 17 चेंडू 22 धावा. अतिशय रंगतदार मॅच मात्र चालू आहे. शिरवल्याच्या या मैदानामध्ये टफ फाईट मॅच होणार, यात कुठलीही शंका नाही. चांगली गोलंदाजी, चांगला क्षेत्ररक्षण, चांगले फलंदाज. लाला सारखा मोठा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला परतल्या आणि 2 विकेटच्या नुकसानानंतर मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. पाहूया पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र चांगली गोलंदाजी, परंतु इथे 1 धाव जरूर भेटेल. 1 धावेने मात्र स्कोअर बोर्ड मध्ये धावसंख्या वाढते, धावसंख्या 10. पुन्हा एकदा पाहूया काय करतो लेफ्ट हँड बॅट्समन राहुल. फलंदाजीसाठी राहुल, गोलंदाजीसाठी राहुल. पाहूया राहुल वर्सेस राहुल काय होतंय. इथं मात्र चांगला क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट. जिथं गोलंदाज घातक दिसतोय, गोलंदाज वरचढ दिसतोय, त्यावरती हल्ला चढवण्यापेक्षा एकेरी दुहेरी धाव अशा पद्धतीचा कॅल्क्युलेशन करताना फलंदाज राहुल. चांगली फलंदाजी, थांबतोय, संघाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. थांबणे गरजेचं आहे, क्रीजवरती टिकणे महत्वाचं आहे, कारण की मॅच पुढे घेऊन जायचे. 4 षटकांचा सामना, 31 धावांचं आव्हान आहे. राहुल मात्र चांगली गोलंदाजी करतो. त्या गोलंदाजीला उत्तर देताना कुठेतरी राहुल. आता मात्र मारला फटका, उडवलाय, तेवढीच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथं मात्र पंचांकडनं इशारा येईलच आपल्यापर्यंत.
चांगला सेफ फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण. आणि सांगून देतोय नेरूळ संघ, आर्या 8 संघ की अजूनही पूर्णपणे गेम मध्ये आम्ही आहोत. तुम्ही कितीही चांगले फटके मारा, आमची तेवढीच ताकदीचे क्षेत्ररक्षण, तेवढीच ताकदीची फिल्डिंग आणि चांगल्या पद्धतीची फिल्डिंग. म्हणजे गोलंदाजाला जर फिल्डरची साथ असेल तर 100% मॅच पूर्णपणे खिशात घेऊन जाऊ शकतो. आणि अशा पद्धतीचीच क्षेत्ररक्षण आपण मात्र नेरूळ संघाकडनं पाहतो. चांगली गोलंदाजी राहुल मात्रे यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. आता मात्र टाकलेला चेंडू परंतु चांगला खेळून काढलाय आणि एक धाव मात्र जरूर पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या जाऊन पोहोचते 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगली गोलंदाजी. अजूनही दुसरा षटक प्रगतीपथावरती असेल, दुसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. समीकरण बदलतोय, समीकरण चेंज होतंय. 13 चेंडू 18 धावा, 18 धावा 13 चेंडू. लेफ्ट हँडेड बॅट्समन राहुल स्ट्रायकर एंडवरती आणि गोलंदाज राहुल मात्र बॉलिंग मार्कवरती. पाहूया 13 चेंडू आणि 18 धावा. संघर्ष अजूनही चालू आहे. व्यवस्थितपणे दोन्ही फलंदाज देखील फलंदाजी करतो, गोलंदाजी करतो. पाहूया पुन्हा एकदा चेंडू टाकतो राहुल, चेक केला जातोय परंतु इथं फलंदाज तेवढाच धीट आहे, अजूनही कुठे तो हलत नाही, व्यवस्थितपणे धीटपणा दाखवतोय. या धीटपणाची गरज आहे नक्कीच श्लोक 8 संघाला. पाहूया श्लोक 8 संघ कितपर्यंत मजल मारतोय येणाऱ्या या चेंडूमध्ये. इथं मात्र खेळून काढला आणि सन्मान दिला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 13, अजूनही येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असेल. डीजे तुम्ही नागच केलाय अरे भाई करना है शेट को शेट. धन्यवाद डीजे. तर मॅच अजूनही रंगतदार होत चाललेले आहे. 12 चेंडू 18 धावा, 18 धावा आणि 12 चेंडू. पाहूया नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती अक्षय. पाहूया संघासाठी काय करतोय. फलंदाज सज्ज, गोलंदाज सज्ज, क्षेत्ररक्षक सज्ज. अतिशय जबरदस्त घनघाती मॅच आपण पाहतोय शिरवण्याच्या मैदानावरती आणि प्रेक्षक लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून देखील आपण युट्यूबवरती ही मॅच लाईव्ह पाहतोय. अतिशय जबरदस्त रंगतदार फायनल, मेगा फायनलचा सामना. आणि आता मात्र कॅल्क्युलेशन 18 धावांचा 12 चेंडूमध्ये. इथं मात्र खेळून काढलंय. एक धाव जरूर भेटेल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावसंख्या धावफलकावरती लागल्या जाते. अजूनही जर विचार केला तर 11 चेंडू आणि 17 धावा. अक्षय मात्र चांगली गोलंदाजी करतोय, चांगला गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. मात्र जबरदस्त फलंदाजी देखील इथं चालू आहे. एक धाव मात्र जरूर काढली जाते प्रत्येक चेंडूवरती. पाहूया पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन क्रिकेट कशा पद्धतीने खेळला जातो. इथं मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक तडफेस. इथं मात्र मोठा विकेट, राहुलचा विकेट मात्र पडतोय. विकेट नंबर 3. बॅक टू द पवेलियन. डीजे दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अजय. अजूनही मॅच दोन्ही साईडला फिरू शकते, अजूनही मॅच मध्ये जीव आहे, मॅच जिवंत आहे. कारण की जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आणि चेंडू बाकी आहेत 10 चेंडू आणि 17 धावा. समीकरण बदलतंय क्षणाला, मिनिटाला. मात्र आपण कुठेही जाऊ नका, कारण मॅच मात्र रंगतदार होत चाललेला आहे. जबरदस्त सामना आपण पाहतोय, मेगा फायनलचा सामना. अक्षय गोलंदाजी मार्क करतात आणि फलंदाजीसाठी मात्र विवेक. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. आता मात्र टाकला चेंडू चक्कावतोय, चकना चूर करतोय. इथं मात्र विकेटची पतन होतोय. विकेट नंबर 4. बॅक टू द पवेलियन. डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये. आत्तामध्ये दयनीय अवस्था. श्लोक 8 संघ पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलला गेलाय, पूर्णपणे
मात्र कमबॅक करावं लागेल. कमबॅक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ क्रिकेट. फलंदाजीला कमबॅक करावं लागेल. मोठे फटके. बॅट्समन नेम. फायनलची मॅच आहे यार. बॅट्समन नेम अक्षय. इथं मात्र फटका खेळून काढला, टोळावून काढला, परंतु इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगणं होते. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. डॉट बॉल. अक्षयच्या गोलंदाजीचा विचार केला तर अतिशय घनागती, अतिशय जबरदस्त आणि खतरनाक पद्धतीची गोलंदाजी. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय सज्ज. आता मात्र मारण्याचा प्रयत्न. इथं क्षेत्ररक्षक सज्ज आणि क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत, थ्रो करेल तोपर्यंत निर्धाव चेंडू. आता मात्र एकच धाव खर्च केली गेली आहे. हे अक्षयच्या ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकून झालेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. इथं मात्र नो बॉल, नो बॉल, नो बॉल. घाई गडबडी नको. मॅच बाकी आहे, रंगत बाकी आहे आणि मॅच मध्ये जीव बाकी आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. कुठल्याही क्षणाला मॅच कुठेही जाऊ शकते. या चेंडूवरती जर चौकार आला तर मॅच फिरू शकते. या चेंडूवरती विकेट आला तर मात्र मॅच पूर्णपणे गोलंदाजाच्या साईडला फिरू शकते. पाहूया या चेंडूमध्ये काय घडते, काय बिघडते. आणि आता मात्र जर चेक विजय केला आपण तर 5 चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात अक्षयचे आणि आतापर्यंत 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी, बेस्ट परफॉर्मन्स, अतिशय जबरदस्त खेळी आणि अक्षयच्या माध्यमातून गोलंदाज म्हणून 7 मध्ये 4 मारायचे आहे. 7 बॉल आणि 16 धावांची गरज. बॉल तयार. पुढे सरसावत फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु यष्टांच्या मागे अज्जू नवले आहे. हे विसरून कसं चालणार आणि यष्टी चीत केल्या. बॅट्समन बाज झाला. आणखीन एक विकेट. डीजे मास्टर. चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांत हवा ऐसी हवा है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजते हैं कि जैसे छम 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 छम. जर अक्षयचा विचार केला तर सुनील, मी सांगतो 3 विकेट्स त्यांनी काढल्या आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. अतिशय चांगली गोलंदाजी जर अक्षयची आवड असेल तर प्रेक्षकांनी टाळ्या जरूर अक्षयसाठी झाल्या पाहिजे. चांगली गोलंदाजी. मात्र आता शेवटचा षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राहुल म्हात्रे. सांगायचं नाव सांगण्याची गरज नाहीये कारण या खेळाडूची आपल्याला सवय झालेली आहे. अंडम बॉक्स क्रिकेट भरपूर मोठं नाव आहे अंडर बॉक्स क्रिकेट मधील आणि तोच राहुल. कालच्या रात्रीतील हिरो 2000 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूने जिंकलं होतं. तोच राहुल गोलंदाजी मार्कवरती 5 मध्ये 16. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र 1 धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 15 धावांची गरज. आता नाही, आता इथून मात्र बॅट्समनला चार्ज घ्यावा लागेल कारण 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मोठे फटके केले आहेत. 4ही चौकार मारायचे आहेत. पाहूया काय घडतंय या शिरवण्याच्या मैदानावरती शिवसेना चषक मध्ये. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पसतो. मात्र इथून मात्र नेरुल आर्या 8 संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. मजबूत स्थितीमध्ये आला. आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक 3 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. बॉल तयार. समीकरा उघड होत चाललं. यावेळेला फटका चांगला आहे. तिथे गौरव आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चॅम्पियन इज द चॅम्पियन, हु इज द चॅम्पियन या प्रश्नाचं आता आपल्याला थोड्याच वेळात उत्तर मिळणार आहे. यस, नक्की. 2 चेंडू आणि 14 धावा. योगेश पाटील यांनी पॅक केलेला हा संघ आर्या 8 संघ मात्र फायनलच्या मात्र क्षणाची गरज आहे. फायनल मारण्याच्या उंबरठ्यावरती उभा आहे. पाहूया शेवटच्या चेंडू मध्ये आणि जवळपास फायनल मारण्याची पूर्ण उंबरठ्यावरती उभा आहे आर्या 8 संघ. योगेश पाटील यांनी पॅक केलेला हा संघ चांगल्या स्थितीमध्ये. सुनील, येस, शेवटचा बॉल आणि विकेट आली आहे. सामना जिंकला. फायनलचा मानकरी या शिवशंभो ट्रॉफी 2024 चा मानकरी ठरला आर्या 8 नेहरू संघ. अभिनंदन. वेल प्लेड.